नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चिंगी प्रेग्नंट असल्याचं स्वानंदीला समजणार आहे, कारण चिंगी बेशुद्ध पडलेली असते। चिंगीला डॉक्टरांकडे घेऊन जाते स्वानंदी आणि तिथे चिंगीचे रिपोर्ट येतात। त्यामध्ये क्लिअर येतं की चिंगी प्रेग्नंट आहे। मग स्वानंदी चिंगीला सगळ्या गोष्टी विचारते आणि रिपोर्ट समोर असल्यामुळं आणि स्वानंदीचा चिंगीवर पूर्ण विश्वास असल्यामुळं स्वानंदी चिंगीवर विश्वास ठेवते आणि समरचा स्वानंदीवर विश्वास आहे। त्यामुळं समर आणि स्वानंदी दोघं जण मिळून चिंगीचं कन्यादान करणार आहेत आणि चिंगीला न्याय मिळवून देणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समरने सुद्धा स्वानंदीवर विश्वास ठेवलेला आहे, कारण अंशुमनचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड पाहता अंशुमन कोणत्या थराला जाऊ शकतो आणि काय करू शकतो याची समरला खात्री आहे। म्हणूनच तर समरने एवढा कठोर निर्णय घेत इथे वाट लावलेली आहे, ती म्हणजेच या अंशुमन आणि मल्लिकाची। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया। तर इकडे चिंगी स्वानंदीला म्हणत असते की स्वानंदी वहिनी मला माफ करा। तेव्हा स्वानंदी म्हणते, चिंगी काय होऊन बसले हे सगळं, तुला कळतंय का, तू काय केलेस? त्यावरती चिंगी म्हणते की वहिनी खरंच। चिंगीला स्वानंदी विचारते, काय आहे हे, कोणाचं बाळ आहे? तुझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, तुला कळतंय का काय होणार आहे? या सगळ्याचा परिणाम लक्षात येतोय का तुझ्या? तेव्हा चिंगी म्हणते की वहिनी मला माफ करा, तुम्ही मला 1000 वेळा सांगितलं होतं अंशुमन पासून लांब राहा, पण मी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसत गेले आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। चिंगी म्हणते, चिंगीला स्वानंदी ओरडत असते, ती म्हणत असते आता काय करायचं, तुझ्या डोक्यात येतंय का, त्याने तुला फसवले? तेव्हा चिंगी म्हणते, माझ्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाहीये, मला ही जर गोष्ट घरात कळली तर खूप अवघड होईल, असं स्वानंदीला चिंगी सांगत असते। आई बाबांना आजीला कळलं तर खूप अवघड होईल असं तिला वाटत असतं। आता मात्र स्वानंदीने डोक्याला हात लावलेला असतो, हे सगळं काय होऊन बसले, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हा विचार स्वानंदी करत असते। आणि त्याच वेळी स्वानंदी म्हणत असते की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, काय करू नक्की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत स्वानंदीला कळतच नाहीये की आता कसं सोडू आणि काय करू। हा विचार स्वानंदीच्या डोक्यातून काही केल्या जातच नसतो आणि ती विचार करायला लागलेली असते की पुढे काय होणार आहे। त्याच वेळेस इकडे चिंगी म्हणत असते की आता मी काहीच करू शकत नाहीये, त्याचं लग्न होतंय। तेव्हा स्वानंदी म्हणते, आत्ता आपण जायचं आणि ते लग्न थांबवायचं आहे। तेव्हा चिंगी म्हणते की नाही नको, मल्लिका मॅडम ऐकणार नाहीत, खूप मोठा गोंधळ होईल, माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही। स्वानंदी म्हणते, तू खरी आहेस ना, मग तुझ्यावरती सगळे विश्वास ठेवतील, तुझ्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे त्यांना, काहीही झालं तरीही तू ह्या सगळ्या गोष्टी नीट हँडल केलेल्या आहेत हे तुलाही माहिती आहे, पण आता यामध्ये तू फसली गेलीये, तू प्रेम केलंय त्याच्यावरती, मग आता का माघार घेते? तेव्हा स्वानंदी म्हणते, ही जर गोष्ट मी घरात सगळ्यांना सांगितली तर अंशुमन जीवाचं बरं वाईट करणार आहेत। आणि त्याच वेळी स्वानंदी म्हणते की बाद झालं, तो काहीच करू शकत नाही एवढं लक्षात ठेव, कारण त्याला जर बरं वाईट करायचं असतं तर मात्र ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने झाल्या असत्या। आता तो लग्नाला तयार झालाय, लग्न करतोय, तुला माहिती आहे का, तुला फसवतोय, तुझी फसवणूक होते आणि तू त्याचा विचार करते। चिंगी आता तुझ्या पोटात बाळ वाढतंय आणि त्या बाळाचं भविष्य काय आहे, तुझे काय हाल होणार आहे, तुझ्या लक्षात येतंय का, असं स्वानंदी इकडे चिंगीला सांगत असते। चिंगी मात्र विचार करू लागते। चिंगी म्हणते की आता काय करायचं, तिला कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी सोडवू कशा। स्वानंदी म्हणते की आत्ताच्या आत्ता आपण जायचं आहे आणि ते लग्न थांबवायचं आहे, तुझं आणि अंशुमनचे लग्न लावण्याची जबाबदारी माझी आहे, मी राजवाड्यांशी बोलून घेईल। तेव्हा चिंगी घाबरत असते, चिंगी रडत असते, चिंगीला कळत नाहीये की काय करू, कसं करू। स्वानंदी चिंगीचा हात धरते, चिंगीला म्हणते काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं म्हणत स्वानंदीने चिंगीला पकडलेलं आहे आणि चिंगीला घेऊन खेचत लग्न मंडपात आलेली असते। इकडे नवरी मुलगी ही नवऱ्या मुलाला हार घालत असते आणि त्याच वेळी स्वानंदी तिथं पोहोचलेली असते। स्वानंदी म्हणते की थांबा, हे लग्न नाही होऊ शकत आहे। तेव्हा मात्र स्वानंदीने ते लग्न थांबवलेलं असतं आणि आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे काय आहे, स्वानंदीने मध्येच कसा गोंधळ घातला, हा प्रश्न उभा राहिलेला असतो। स्वानंदी म्हणते की थांबा, हे लग्न नाही होऊ शकत। तेव्हा सगळेजण म्हणतात की स्वानंदीला सगळेजण विचारू लागतात की स्वानंदी मॅडम काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी प्रेग्नंट आहे आणि चिंगीच्या पोटात अंशुमनचं बाळ वाढतंय,
त्यामुळे या बाळाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे। जर चिंगीच्या पोटात अंशुमनचं बाळ वाढत असेल तर हे लग्न कसं होऊ शकतं, कारण तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची जबाबदारी ही चिंगीच्या बाळाची जबाबदारी अंशुमनला घ्यावीच लागणार आहे। कारण काहीही झालं तरीही चिंगी खोटं बोलत नाहीये। मल्लिका पुढे येते आणि मल्लिका म्हणत असते, भास्कर हे सगळे नाटकं चालू आहेत, त्या मुलीची ही मुलगी खोटं बोलतीये। तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, कोणीही खोटं बोलत नाही काकू, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कोणीही खोटं बोलत नाहीये, तुम्ही खोटं बोलत आहात। हे सगळं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये, कारण ह्या गोष्टी तुम्हालाही माहिती होत्या, तरीही तुम्ही फसवलेला आहे आणि म्हणूनच चिंगीला इथून तुम्ही हाकलून लावलेलं होतं, चिंगीला पाठवून दिलेलं आहे, असं ती बोलायला सुरुवात करते। आणि मग मात्र स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे काकू, आता यापुढे नाही, काही झालं तरी चिंगीला न्याय हा मिळालाच पाहिजे। तेव्हा मल्लिका म्हणते, समर काय बोलते हे कळते का तुला? तेव्हा इकडे समरला स्वानंदी रिपोर्ट दाखवते। समरला ती म्हणते की हे बघा, ही मुलगी जीव द्यायचा प्रयत्न करत होती, त्यानंतर ती बेशुद्ध पडली, म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर हे सत्य समोर आलेलं आहे, हे रिपोर्ट आहेत। आणि मी वारंवार चिंगीला पाहिलेलं होतं अंशुमनच्या रूममध्ये जाताना, त्याचबरोबर अंशुमनचं सारखं किचनमध्ये येणं, ह्या सगळ्या गोष्टी मला दिसलेल्या होत्या। आणि त्याचबरोबर चिंगी म्हणते की अंशुमन सरांच्या बाबत माझ्याकडे पुरावे आहेत। त्या दिवशी मला जी दिलेली चेन होती ती अंशुमन सरांनीच दिलेली होती आणि त्यांनीच मला ही चेन दिलेली आहे, हे सगळं सांगितलं जात असतं। त्याचबरोबर इकडे अंशुमन चिंगीच्या अंगावर धावून येतो आणि म्हणतो, बाद झालं, हे सगळं काय चाललंय तुझं, काय बोलतेस हे सगळं तू? तेव्हा चिंगी म्हणते की मी काही खोटं बोलत नाहीये, मी जे काय बोलते ते खरं बोलते। तेव्हा अंशुमन म्हणतो की ही मुलगी खोटारडे, मला फसवते। तेव्हा चिंगी म्हणते की मला माहिती होतं की श्रीमंताची मुलं अशीच असतात, गरीब मुलींना पकडतात, त्यांना लुटतात आणि त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतात, मला माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे। आणि तेव्हा मात्र इकडे चिंगी म्हणते माझ्याकडे पुरावा आहे आणि चिंगी तिच्याकडे असलेला पुरावा दाखवते। आणि जेव्हा तो पुरावा जो आहे तो घेऊन चिंगी जाते आणि दाखवते, तेव्हा मात्र समरला धक्का बसतो, कारण त्यामध्ये अंशुमनने जे बोललेलं आहे ते रेकॉर्ड झालेलं असतं, तो व्हिडिओ असतो। आता मात्र तो व्हिडिओ खोटा आहे असं कोणीच म्हणू शकत नाही। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अंशुमनच्या शिट्ट्या वाजतात। तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे, मी एक निर्णय घेतलाय, कारण चिंगीच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे। आता चिंगीचं आणि अंशुमनचं लग्न लावावंच लागणार आहे, कारण अंशुमन चिंगीच्या पोटातील बाळाचा बाबा होणार आहे, त्यामुळे हे सगळं त्याला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे। आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंशुमन अजिबात तयार नसतो। तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की नाही, माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं मी करू देणार नाही, कुठल्या दीड दमडीच्या या मोलकरणी बरोबर मी त्याचं लग्न करून देणार नाही, तिचं अबॉर्शन करून टाकूया, मग सगळ्या गोष्टी सोप्या होतील। तेव्हा आजीला खूप राग येतो, आजी म्हणते, मल्लिका तू एक बाई असून असं कसं बोलू शकतेस ग? तेव्हा मात्र इकडे चिंगी रडत असते। तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरी चिंगीला न्याय मिळालाच पाहिजे, कारण जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये तिनेच का शिक्षा भोगायची, अंशुमनने दिमागात राहायचं का, तर तो पुरुष आहे म्हणून। तेव्हा समर म्हणतो की मला स्वानंदी मॅडमचं म्हणणं पटतंय, अंशुमन तुला हे लग्न करावंच लागणार आहे, तुला हे लग्न करावं लागेल, चिंगी सोबत लग्न कर, अन्यथा हे घर सोडून निघून जा। आणि त्यावेळेस मात्र अंशुमनच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही आणि अंशुमन या लग्नासाठी तयार होतो। तेव्हा स्वानंदी इकडे समरला म्हणते की अहो राजवाडे, मला काय वाटतं माहितीये का, की आपण दोघांनी चिंगीचं कन्यादान केलं पाहिजे, तिच्याकडून आता कोणीच नाही इथं। तेव्हा समर म्हणतो की हो, आजी पण म्हणते की पेंटा, कन्यादानासारखं पुण्य मिळत नाही, तू हे कन्यादान करण्यासाठी तयार हो। आणि मग इकडे समर आणि स्वानंदी दोघंही चिंगीचं कन्यादान करतात, लग्न सोहळा सुरू झालेला असतो आणि इकडे अंशुमनच्या तोंडावर 12 वाजलेले असतात। मल्लिका उठून प्रत्येक वेळेस कांड करण्याचा प्रयत्न करत असते, पण तेव्हा मात्र आजी तिथं खंबीरपणे उभी आहे आणि आजीने सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।